नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजची घटना आहे 2 डिसेंबर. रिजवान अन्सारी वय 54 आणि त्याच्या मागे बसलेली 14 वर्ष मुलगी. शाळेच्या गेटवर तो उभा राहतो. आईवडील कामाला गेलेले असतात. मुलगी 12 वाजताच त्याच्या बाईकवर बसून निघते. निघाल्यानंतर तो रिजवान अन्सारी हा जो आहे टायगर गिरणा डॅम आहे तिथे तिला नेतो. तिथे फिरण्याचं पर्यटन स्थळ आहे म्हणतात. फिरण्यासाठी तिथे घेऊन जातो तो. तर घेऊन जातो. आता खूप लोकांना शंका येते की ही 14 वर्षाची मुलगी, हा एवढा जास्त वयाचा व्यक्ती म्हणजे 54 वर्ष बापाच्या वयाचा असेल तिच्या. दोघं चालले म्हणजे आजकाल म्हणजे जगामध्ये अशा घटना घडत आहे. त्यामुळे कोणाला बी संशय येणं साहजिकच आहे. चौदा वर्षीय मुलगी म्हटल्यानंतर आजकाल काय होतं, मुलांचं अभ्यास, मोबाईलवर अभ्यास म्हणून आईवडिलांकडून फोन घेतात आणि दुसरेच कारनामे करतात. तर म्हणजे आईबापांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आपण म्हणत नाही आईबापांची चूक आहे, पण तरीसुद्धा मुलं त्याचा गैरवापर करतात. हा जो व्यक्ती तिला तिथे घेऊन फिरण्यासाठी जातो आणि असा स्पेस पाहतो की तिथे कोणी येणार नाही, कोणाला दिसणार नाही, अशा ठिकाणी जातो तिला घेऊन. पर्यटन स्थळ असल्यामुळे तिथे खूप स्टॉल वगैरे लागलेले होते. कपल्स फिरायला आलेले होते. हा व्यक्ती तिला लांब घेऊन जातो आणि तिच्यावर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. ती ओरडायला लागते. तिथले जे आसपासचे लोक असतात, मुलं, ते येतात पळत, त्याला पकडतात. तिला पण आणून तिथेच म्हणजे तिला पण विचारतात, तुझे आईवडील कुठे आहे, काय कुठे आहे. तर त्याला चोप देतात, कारण तो अशा स्थितीत असतो. बळजबरी करत असतो तिच्याबरोबर. तिचं वय असतं 14, याचं वय असतं 54. लोक चांगले चोप देतात. पोलिसांची गाडी येते, त्याच्यावर गुन्हा नोंद होतो. पोलिस त्याला आतमध्ये टाकतात. तर बघू शकता, अशा घटना खूप घडत आहे. मुलींनी पण कोणाच्या बोलण्यामध्ये फसलं नाही पाहिजे. खूप अशा घटना घडत आहे. आईवडिलांनी सुद्धा मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण आजकाल खूप मुलं मोबाईलचा गैरवापर करत आहेत. तर आपण कोणाला बदनाम करत नाही, पण ही घटना सत्य घडलेली आहे की 14 वर्षाची मुलगी आणि 54 वर्षाचा व्यक्ती, म्हणजे किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण म्हणतो बळजबरी करून तिला नेलं असेल, पण बळजबरी करून नेल्या स्वतः ती तिच्या गाडीवर बसून गेली. जेव्हा लोकांनी विचारलं कोण आहे, काय आहे, तर लोकांना सुद्धा उद्धटपणे बोलत होती ती. म्हणजे आता याच्यामधून काय समजायचं की तिला बळजबरी नेलं होतं का ती गेली होती स्वतःहून. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तिच्या आईवडिलांनी त्यालाच पोलिसांनी पकडलं होतं. आईवडिलांनी सुद्धा त्याच्यावर केस केली. पोस्कोचा गुन्हा नोंदलेला आहे आता त्याच्यावर. आता तो काही लवकर सुटत नसतो. पण बघू शकता, अशा घटना खूप घडत आहे. त्याच्यामुळे मुलींच्या आईवडिलांनी पण काळजी घेतली पाहिजे की अशा आपल्या मुलावर घटना घडू नये. लक्ष दिलं पाहिजे. शाळेमध्ये सुद्धा शाळेच्या बाहेर गेटवर म्हणजे कडक बंदोबस्त पाहिजे, जेणेकरून एकदा वर्गात मुलगी गेली तर बाहेर येता आलं नाही पाहिजे पालकाची परवानगी असल्याशिवाय. खूप अवघड झालेलं आहे. आपण बघत नाही की रेप करतात, नंतर मर्डर करतात. म्हणजे अशी सुद्धा खूप घटना घडत आहे. तर याच्यामध्ये चुकी कोणाची आहे? तुम्हाला काय वाटतं स्टोरीतून? कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.